नमस्कार मित्रांनो, पुन्हा एकदा तुमचं स्वागत आहे माझ्या YouTube चॅनलमध्ये, ज्याचं नाव आहे लर्न मोर विथ जेपी सर. ज्यामध्ये आपण वर्ड 2019 पूर्ण एकदम डिटेलमध्ये शिकत आहोत. मित्रांनो, आज आपण पाहणार आहोत MS वर्ड मधील डिझाईन मेनू आज आपण पूर्ण डिटेलमध्ये बघणार आहोत. मित्रांनो, तुम्हाला माझे यापूर्वीचे व्हिडिओ कसे वाटले ते मला नक्की कॉमेंट करून कळवा. माझ्या व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक करा आणि माझ्या चॅनलला जास्तीत जास्त सबस्क्राईब करा. मित्रांनो, तुमच्या मित्रांना पण सांगा. चला तर जास्त वेळ वाया न घालवता आपण आपल्या आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया. स्क्रीनवर जाऊया. वर्डला सुरुवात करा. मित्रांनो, एक ब्लँक डॉक्युमेंट सिलेक्ट करा. त्यानंतर डिझाईन मेनू मध्ये मित्रांनो तुम्हाला या ठिकाणी थीम दिसेल. सर्वात पहिला ऑप्शन थीम मध्ये मित्रांनो तुम्हाला वेगवेगळ्या प्रकारच्या थीमचा सेट या ठिकाणी अवेलेबल आहे. त्याचे ऑफिस, स्पेस, गॅलरी, जसं आपल्या डिझायनिंगच्या गरजेनुसार तुम्ही त्याच्यात कलर इफेक्ट असतात आणि तुम्ही तो थीम या ठिकाणी चॉईस करू शकता. मित्रांनो, त्यानंतर पुढचं जे आहे डॉक्युमेंट फॉर्मॅटिंग मध्ये मित्रांनो जे तुम्ही डॉक्युमेंटला काही फॉर्मॅटिंग दिलेली आहे, तुमच्या जे फॉर्मॅटिंगचे सेट्स असतात, जसं की पॅरेग्राफ, फॉन्ट वगैरे, तर ते तुमच्या जे ऑलरेडी डॉक्युमेंट तुम्ही सेटिंग केलेले आहेत त्या या स्टाईलनुसार त्याच्यामधून चेंज करता येतात. मित्रांनो, वन क्लिक मध्ये चेंज होत असते. मित्रांनो, तुमचा फॉर्मॅटिंगचा बराच वेळ या ठिकाणी वाचला जाईल. त्यानंतर पुढे आहे कलर्स. मित्रांनो, समजा आपण काही थीम्स कलर घेतो, उदाहरणार्थ आपला फॉर्म्युला. समजा आपण या फर्स्ट पॅरेग्राफला सिलेक्ट केलं, होम मध्ये गेलो आणि फॉन्ट कलर मधून आपण काही थीम कलर चूज केले. सेकंड पॅरेग्राफला काहीतरी वेगळे देऊया. आणि आपल्याला असं वाटलं की आपल्याला थोडेफार थीम कलर चेंज करून बघायचे, तर आपण सिलेक्ट करा, डिझाईन मध्ये जा आणि इथून कलर तुम्ही बदलू शकता. लगेच बघा तुम्हाला तिथे कलर वेगळे इफेक्ट तुम्हाला दिसतील. तुम्ही असं गरजेनुसार तुम्ही या ठिकाणी कलर चेंज करू शकता, थीम कलर चेंज करू शकता. नेक्स्ट आहे फॉन्ट्स मध्ये मित्रांनो तुमचा वन क्लिक मध्ये तुमच्या डॉक्युमेंटचे फॉन्ट्स या ठिकाणी चेंज होतात. मित्रांनो, सिलेक्ट वगैरे करायची आवश्यकता नाही, काही नाही. आणि तुम्ही हे ज्या आता पुढचं जे आहे पॅरेग्राफ स्पेसिंग मध्ये तुमचं पॅरेग्राफचे जे 2 लाईन मधला स्पेस आहे किंवा एक पर पॅसेज पॅरेग्राफ मधला जो स्पेस आहे, तुम्हाला या कॉम्पॅक्ट, टाईट, ओपन, रिलॅक्स, डबल असं जे प्रकार आहेत त्यापैकी कुठला पण एक तुमच्या आवडीनुसार, गरजेनुसार तुम्ही त्या पद्धतीमध्ये सेट करू शकता. मित्रांनो, त्याचे डिटेल्स तुम्हाला कर्सर ठेवल्यावर दिसत आहेत. पॅरेग्राफच्या बिफोर 0 पॉईंट, आफ्टर 6 पॉईंट, लाईन स्पेसिंग 1.15 असं प्रत्येकाचं सेटिंग तिथं त्या ठिकाणी दिलेलं आहे. तुमच्या गरजेनुसार, तुमच्या आवडीनुसार तुम्ही त्यापैकी कुठलाही एक ऑप्शन चूज करू शकता. त्याच्यानंतर पुढचं आहे इफेक्ट मध्ये मित्रांनो तुम्ही जे काही शेप्स इन्सर्ट करता त्या शेपवर जे काही इफेक्ट दिलेले असतात ते ह्या सेट प्रमाणे तिच्यात चेंजेस होतात. मित्रांनो, शेपच्या इफेक्टसाठी हा इफेक्ट आहे. त्याच्यानंतर तुम्ही जी केलेली सेटिंग हे नेहमीसाठी जर सेव्ह करून ठेवायची असेल, तुम्ही सेट ॲज डिफॉल्ट म्हणून देखील त्या ठिकाणी सेव्ह करू शकता. मित्रांनो, आणि पुढचा जो ग्रुप आहे मित्रांनो ऑप्शन पेज अँड बॅकग्राऊंड, या ठिकाणी आपण आपल्या डॉक्युमेंटला वॉटरमार्क देऊ शकतो. मित्रांनो, वॉटरमार्कचा एक बेनिफिट असतो की सिक्युरिटीसाठी जनरली दिला जाते. मित्रांनो, जसं की तुम्ही त्या चित्रात बघत आहात की ड्राफ्ट नोट्स जर काढले समजा आपण, तर आपले नोट्स दुसरं कोणी काही करून वापरू नये त्यासाठी आपण त्याला बॅकग्राऊंडला वॉटरमार्क टाकू शकतो. मित्रांनो, आपलं स्वतःचं नाव टाकू शकतो. तुमचं जर सेंटर असेल तर सेंटरचं नाव टाकू शकता. अदरवाईज असं ड्राफ्ट, ओरिजिनल, कॉपीराईट असं काही पण नाव आहे त्यामध्ये, किंवा तुम्हाला एखादी तुमच्या स्वतःचं चित्र किंवा लोगो, कंपनीचा लोगो, ग्रुपचा लोगो ते पण टाकायचा असेल तर तो सुद्धा त्याचा तुम्ही वापर त्या ठिकाणी करू शकता. मित्रांनो, तर कसं करायचं ते बघूया. वॉटरमार्कवर क्लिक करा. इथं काही प्रोफार्मा दिलेले आहे, जसं की डायगनल मध्ये कॉन्फिडन्शियल 1 आहे, हॉरिझॉन्टल मध्ये कॉन्फिडन्शियल 2 आहे, डायगनल मध्ये डू नॉट कॉपी आहे, हॉरिझॉन्टल मध्ये डू नॉट कॉपी आहे. तुम्ही मित्रांनो याच्या ऐवजी स्वतःचं नाव देखील आपल्याला या ठिकाणी टाकता येते किंवा तुम्ही टाकू शकता. या ठिकाणी कस्टम वॉटरमार्क वरती क्लिक करायचं. इथं 2 ऑप्शन दिसतात. मित्रांनो, नो वॉटरमार्क म्हणजे पूर्वी वॉटरमार्क नाही. आता जर समजा आपल्याला लोगो वगैरे टाकायचा असेल किंवा आपलं स्वतःचं चित्र टाकायचं असेल तर आपण पिक्चर वॉटरमार्कचा उपयोग करू शकतो.
पिक्चर वॉटरमार्क वरती क्लिक करा, सिलेक्ट पिक्चर वर क्लिक करा. तुमच्या डॉक्युमेंट मध्ये सेव्ह असलेले चित्र तुम्हाला या ठिकाणी घेता येतात मित्रांनो. उदाहरणार्थ आपण हे घेऊया, कट करा आणि याला स्केल ऑटो राहू द्या आणि वॉशआउट राहू द्या, कारण ते डार्क होणार नाही. अदरवाईज वॉशआउट काढून टाकलं तर ते चित्र खूप डार्क होईल आणि वरचं टेक्स्ट तुम्हाला ओळखू येणार नाही. अप्लाय करा, क्लोज करा. तुमचं या ठिकाणी ते दिसतंय मित्रांनो पेंट मध्ये. अगर आपण जर त्याला वॉशआउट केलं तर थोडस डार्क दिसेल मित्रांनो अशा पद्धतीने. तर त्यानंतर पुढचं जो ऑप्शन आहे, समजा आपल्याला चित्र वगैरे टाकायचं नाही पण त्याऐवजी आपलं नाव टाकायचं, तर आपण या ठिकाणी टेक्स्ट वॉटरमार्क वर क्लिक करायचं आणि हे टेक्स्ट जे आहे तिथे एएसएपी मीन्स ॲज सून ॲज पॉसिबल. त्याच्याऐवजी जर समजा तुम्हाला तुमचं स्वतःचं नाव देखील तुम्ही टाकू शकता मित्रांनो. कलर फॉन्ट कोणता घ्यायचा, फॉन्ट चेंज करू शकता. त्याची साईज ऑटोमॅटिक असते, ते तुमच्या मनानुसार तुम्ही चेंज करू शकता मित्रांनो. त्यानंतर कलर कुठला घ्यायचा आहे, कलरही तुम्ही या ठिकाणी चेंज करू शकता. सेमी ट्रान्सपरंट काढून टाकलं तर थोडंसं डार्क दिसेल, सेमी ट्रान्सपरंट ठेवलं तर थोडंसं पेंट दिसेल. अप्लाय करा. जर डायगोनल ठेवायचं असेल तर डायगोनल ठेवा, हॉरिझॉन्टल ठेवायचं असेल तर हॉरिझॉन्टल मध्ये तुम्ही देखील ठेवू शकता मित्रांनो. अशा पद्धतीनं आपण वॉटरमार्क सिक्युरिटी रिझन साठी टाकतो. इंडियन करन्सीच्या नोट्स मध्ये सुद्धा वॉटरमार्क असते मित्रांनो. डाव्या बाजूला बघलं तर गांधीजी ते पांढऱ्या वर्तुळामध्ये आपल्याला दिसतात, ते सिक्युरिटी रिझन साठी असते मित्रांनो. तसंच आपल्या डॉक्युमेंटला पण आपण एक सिक्युरिटी रिझन म्हणून आपला लोगो अदरवाईज टेक्स्ट काही टाकू शकतो. त्याच्यानंतर पुढचा ऑप्शन आहे मित्रांनो पेज कलर. वॉटरमार्क आपण रिमूव्ह करून टाकूया. पेज कलर, पेज कलर मध्ये इझी ऑप्शन असते मित्रांनो. तुम्हाला जो कलर आवडतो तो कलर तुम्ही त्या ठिकाणी सिलेक्ट करू शकता. जे कलर घेतला तो पेजला बॅकग्राऊंडला कलर येऊन जातो. काही विशेष अवघड असं काही नाही त्याच्यामध्ये. त्याच्याऐवजी समजा तुम्हाला असं वाटलं की मला पेज कलर नको आहे, काही कलरचे शेडिंग घ्यायचे असतील तर मोर कलर मध्ये तर तुम्हाला शेडिंग दिसतील. त्याच्याऐवजी समजा तुम्हाला असं वाटलं की मला फिल इफेक्ट्स घ्यायचे, मग त्याच्यामध्ये तुम्हाला मोर ऑप्शन आहेत मित्रांनो. ग्रेडियंट आहे, टेक्स्चर आहे, पॅटर्न आहे, पिक्चर आहे. ग्रेडियंट मध्ये 1 कलर 2 कलर प्रीसेट असतात. ते आपण सनसेट सनराईज वगैरे असे दिसतात मित्रांनो या ठिकाणी. त्याच्याऐवजी समजा तुम्ही टेक्स्चर घेतलं तर टेक्स्चरचे प्रकार असतात, तसं तुम्ही जे तुम्हाला आवडलं त्यानुसार तुम्ही ते घेऊ शकता मित्रांनो या ठिकाणी. अशा पद्धतीचे टेक्स्चर असतात. त्यानंतर पुढं आहे मित्रांनो पॅटर्न. पॅटर्न मध्ये असे वेगवेगळे पॅटर्न्स असतात. तुम्ही समजा हॉरिझॉन्टल ब्रिक निवडला तर त्याचा फोरग्राऊंडला कलर ब्लॅक आहे आणि बॅकग्राऊंडला व्हाईट कलर आहे, तर तुम्ही कलर सुद्धा चेंज करू शकता मित्रांनो असे. तर तुम्हाला बघा हे पॅटर्न कसं दिसेल, अशा पद्धतीचं तुमचं पॅटर्न फ्री दिसेल. पुढचा ऑप्शन आहे मित्रांनो चित्र. पण तुम्ही या ठिकाणी एखादी बॅकग्राऊंडला चित्र तुम्ही टाकू शकता मित्रांनो. बॅकग्राऊंडला चित्र दिसेल. पुढचा ऑप्शन आहे पेज बॉर्डर. तुमच्या डॉक्युमेंटला तुम्हाला जर पेज बॉर्डर द्यायची असेल तर तुम्ही बॉक्स प्रकार निवडू शकता. बॉक्स प्रकारामध्ये तुम्हाला स्टाईल अशा भरपूर आहेत मित्रांनो. तुम्हाला जी कुठली स्टाईल निवडायची आहे तुम्ही ते निवडू शकता. लगेच इथं प्रिव्ह्यू दिसते. तुम्हाला कलर काही घ्यायचा असेल तर कलरही घेऊ शकता. पुन्हा या बॉर्डरची जाडी वगैरे आपण कमी जास्त या ठिकाणी करू शकतो मित्रांनो विड्थ मध्ये जाऊन, आणि आपण अप्लाय करू शकतो. समजा बॉर्डरच्या ऐवजी तुम्हाला अशी बॉर्डर आलेली आहे, अशा बॉर्डरच्या ऐवजी समजा तुम्ही एखादी ग्रीटिंग कार्ड तयार करत आहात, बर्थडे ग्रीटिंग कार्ड किंवा न्यू इयर ग्रीटिंग कार्ड किंवा क्रिसमसचं ग्रीटिंग कार्ड, तर त्यासाठी तुम्हाला आर्ट बॉर्डर सुद्धा ऑप्शन या ठिकाणी अवेलेबल आहे मित्रांनो. लहान मुलांसाठी जर आपण बर्थडे ग्रीटिंग कार्ड बनवत असेल तर याच्यामध्ये भरपूर असे ऍपल्सचा आहे, केकचा आहे, भरपूर ऑप्शन तुम्हाला आहेत. क्रिसमस ट्री आहे, त्याच्यानंतर चॉकलेट्स असतात, हार्ट्स असते. आपल्याला जे चांगलं वाटलं ते आपण या ठिकाणी घेऊन एक आर्ट बॉर्डर इफेक्ट देऊ शकतो मित्रांनो, जे की खूप चांगलं दिसते आणि लहान मुलं खूप आकर्षित होतात आणि खुश होतात मित्रांनो. तर आजच्या दिवस आपण इथं थांबणार आहोत मित्रांनो. पूर्ण डिझाईन मेनू आपण समजून घेण्याचा प्रयत्न केला या ठिकाणी. तुम्हाला जर कुठली गोष्ट लक्षात आली नसेल तर तुम्ही व्हिडिओ रिपीट करून बघू शकता मित्रांनो. तुम्हाला माझा व्हिडिओ कसा वाटला मला नक्की कमेंट करून कळवा. माझ्या व्हिडिओला लाईक करा, जास्तीत जास्त शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुमच्या मित्रांना पण सांगा मित्रांनो. आजच्या दिवस आपण इथं थांबूया. थँक्यू, बाय बाय.